उद्धव ठाकरेंनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीतच खटके उडालेत। सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरती काँग्रेसने आक्षेप घेतलाय। ठाकरेंनी आघाडी धर्माचं पालन केलं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे। तर नाशिकमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं विजय करंजकर यांनी ठाकरेंना बंडाचा इशारा दिलाय। पाहूयात। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 17 जणांची उमेदवारी जाहीर केली आणि महाविकास आघाडीत खटके उडाले। ठाकरेंच्या पहिल्याच यादीत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईत उमेदवार दिल्यानं उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला नसल्याचं सांगत काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली। आधी आपण उद्धव ठाकरेंचे 17 उमेदवार नेमके कोण आहेत ते पाहूया। दक्षिण मुंबई अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई, उत्तर पूर्व मुंबई संजय दिना पाटील, उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकर, ठाण्यातून राजन विचारे, बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, मावळ संजोग वाघेरे पाटील, सांगलीतून चंद्रहार पाटील, हिंगोलीतून नागेश आष्टीकर, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत आणि परभणीतून संजय जाधवांना उमेदवारी देण्यात आली। मात्र सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागांचा अंतिम फैसला झालेला नसताना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी कशी जाहीर केली असा सवाल काँग्रेसने केला। सांगलीच्या जागेवर काँग्रेसनेही दावा केलाय। काँग्रेसने विशाल पाटलांना उमेदवारी देणार असल्याचं म्हटलंय, तर सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली। सांगलीबरोबरच दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरही काँग्रेसचा दावा आहे। ठाकरे गटानं इथून अनिल देसाईंना उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून वर्षा गायकवाडांचं नाव चर्चेत आहे। महाविकास आघाडीच्या जागांच्या बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या 2 जागांवर उमेदवार घोषित केलेला आहे हे आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याचं सारखं मला वाटतं। आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेने यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो तो सर्वांनीच पाळला पाहिजे, त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही। आम्ही यादी जाहीर केल्यावर अशा प्रकारचे काही पडसाद उमटले असतील। आता काँग्रेस पक्षाने पण दिल्लीतून अनेक नावं जाहीर केली, त्या संदर्भात आमच्याकडे काही किंवा राष्ट्रवादीमध्ये काही पडसाद उमटलं ते तुम्हाला दिसलं नसेल। आता विशेषतः रामटेक ही आमची निवडून आलेली जागा आहे। रामटेक आम्ही कुठे काय खळबळ केली, आमचं ठरलं होतं की तुम्ही लढा, त्या बदल्यात आम्ही दुसरी जागा लढू। त्याच्यामुळे आमच्या वाट्याला ज्या जागा आहेत असं आम्ही मानतो त्या जागांवरती आम्ही उमेदवार जाहीर केले। सांगलीतून विशाल पाटीलही लढण्यावर ठाम असून विश्वजित कदमांनी तर ठाकरे गटासोबत मैत्रीपूर्ण लढतीसाठीही तयार असल्याचं म्हटलंय। सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही। विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेली आहे। पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एवढंच मी सांगू शकतो, जर तर मला आज चर्चा करायची नाही, आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल, दिली जाईल आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत। उद्धव ठाकरेंच्या यादीवरून फक्त काँग्रेसच नाही तर शरद पवारही नाराज झाल्याची माहिती आहे। आघाडी असताना काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनीही आघाडी धर्माचं पालन करायला हवं। एकमेकांची चर्चा न करता उमेदवारांची घोषणा करणं योग्य नाही। एकत्र उमेदवारांची घोषणा करता आली असती असं शरद पवार म्हणालेत। उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये उडत असलेल्या खटक्यांवरून टोला लगावला। उद्धव ठाकरेंसोबत राहायचं असेल तर काँग्रेसला सवय करावी लागेल असं फडणवीस म्हणाले। असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला याची सवय आहे
आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल, ते असंच वाटतं. उद्धव ठाकरेंच्या यादीनंतर काँग्रेसचे निरुपमही आक्रमक झाले. उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर निरुपम इच्छुक होते. मात्र ठाकरेंनी इथून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिली. अमोल कीर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकरांचे पुत्र असून त्यांची खिचडी घोटाळ्यात ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खिचडी चोराचा आपण प्रचार करणार नाही. तसंच आठवड्याभराचा काँग्रेसला वेळ देत असून निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगून पक्ष सोडण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे निरुपम शिंदेंच्या शिवसेनेतही जाण्याची शक्यता आहे. जो खिचड़ी सप्लाई की गई थी, उस खिचड़ी सप्लायर से उन्होंने दलाली खाई है, जिसकी छानबीन हो रही है. और ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार को शिवसेना ने हमारे सर पे थोपा है. हम इसका सरासर विरोध करते हैं. कम से कम मैं ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार के लिए काम नहीं करूंगा. मैं अपने शीर्ष नेतृत्व से इतना ही कहना चाहूंगा कि मैं एक आध हफ्ते ज़्यादा से ज़्यादा अब इंतजार करूंगा. मुझे मालूम है आप लोगों के मन में चिंता ये होगी कि हम अगला निर्णय क्या ले रहे हैं. मैं साफ साफ कहना चाहता हूं कि मेरे सामने अब सारे विकल्प खुले हैं. मैं विकल्पहीन स्थिति में नहीं हूं. अब जो होगा आर पार होगा और आने वाले एक आध हफ्ते में इस प्रकार की घोषणा आपको सुनने को मिल जाएगी. नाशिकमधूनही उद्धव ठाकरेंना विजय करंजकरांनी बंडखोरीचा इशारा दिलाय. नाशिकातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजय करंजकरांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण ऐनवेळी राजाभाऊ वाजेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे लढणार आणि नडणार असं म्हणत करंजकरांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. कुठेही कोणाचा चहा पिऊन मी कोणाला तिकीट दिलं नाही. परंतु ज्या वेळेला अशी कट्टर शिवसैनिकांची फळी एक बाजूला उभी राहते आणि त्यांच्या हातून ज्या वेळेला चांगलं काम होत असतं, त्यावेळेला माझं फक्त एवढंच सांगणं राहील की शेवटी कट्टरता ही माणसामध्ये पाहिजे आणि कट्टरता ही पक्षामध्ये सुद्धा पाहिजे आणि कट्टरतेचा विचार हा पक्षामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे. परंतु आता आपल्याकडे काही हे आहेत महाशय की बाबा हा पक्ष झाला तो त्या पक्षात इकडून तिकडून हिंडून येतात आणि मग ते आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे आले की मग आमच्याकडे ती टिळा लावायची सवय लागलेली आहे. मग ती कुठेतरी पुसून काढली पाहिजे. म्हणूनसाठी मला काहीतरी करावं लागेल आणि मी 100% म्हणूनच तुम्हाला सांगतोय की मी लढणार. यादी जाहीर होताच काँग्रेसने 2 जागांवर आक्षेप घेतला आणि ठाकरेंनी उमेदवार जाहीर करूनही सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेस समझोता करताना दिसत नाही. म्हणजेच प्रचाराआधीच महाविकास आघाडीत संबंध ताणले गेलेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.